हॅलो. हा हा मॅडम बोला, पुन्हा बोला एकदा. पुन्हा बोलू का? नाव बोलता? हा हा, तुमचं नाव मॅडम? माझे नाव मंदा शंकर परब. गावाचे नाव खानजन. अच्छा मॅडम, तुमच्या गावाची लोकसंख्या काय आहे? लोकसंख्या किती आहे तुमच्या गावाची? आता जे जनगणना झाली त्यानुसार तुमच्या गावची लोकसंख्या काय आहे मॅडम? आता सध्याची 2512 लोकसंख्या आहे. अच्छा, आणि मॅडम तुमच्या गावात तशा सामाजिक समस्या काय काय आहेत? आमच्या गावात आता सध्या पाण्याची समस्या आहे आणि रस्त्याची वगैरे समस्या आहे, पण ते काय ठराव वगैरे आम्ही देतो पण तिकडनं मंजुरी भेटत नाही ना. अच्छा, यासाठी मग मॅडम आणखीन तुम्ही काय काय करता? गावात छोट्या मोठ्या समस्या असल्या की सोडवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कशा प्रकारे करता मॅडम? हॅलो. हा बोला ना. कशा प्रकारे सोडवता मॅडम त्या समस्या तुम्ही? म्हणजे ग्रामसभा वगैरे असल्या तिथे लोक आपल्या समस्या मांडतात, मग तिथे लोकांचा ठराव घेऊन आणि तो ठराव आम्ही पंचायत समितीला पूर्तता करतो त्याची. अच्छा, आणि मॅडम अशी कोणती गोष्ट आहे का जी तुमच्या गावात अशी कधी कोणती गोष्ट घडली का जी तुम्ही म्हणजे समाजाला सांगू इच्छिता, सगळ्या जगाला सांगू इच्छिता, अशी कोणती गोष्ट? एक वेळेस असं घेतलेलं, गावकरी मिळून आम्ही घेतली की बाबा गावात आपण दारूबंदी करू. तर लोक जमली, तुझे ठराव वगैरे झाला, लोकांनी 2-3 महिने झाले त्यांनी बंदी केली. आता थोडी प्रमाणात बंदी होत आली, पण एकदमच जास्त नाही सांगू नाही शकत का बाबा एकदमच लोक बंद करू शकतील असं. दारूबंदीसाठी आम्ही तिथले वरिष्ठ अधिकारी होते त्यांना बोलावलेलं आणि मीटिंग घेतलेली. मग पुढे काय झालं मॅडम? पुढे आता लोक थोडी ऐकत नाही ना, मग त्याच्यामुळे काय आहे चालू तसं प्रयत्न आमचे चालू आहेत. तुम्हाला काय वाटतं मग काय व्हायला पाहिजे, काय करायला पाहिजे गावच्या लोकांनी? माझ्या मते तर गावच्या लोकांनी दारूबंदी करायला पाहिजे. गावात काहीतरी एखाद्या सहकार्याने मिसळून राहिलं पाहिजे. गावातल्या लोकांनी पण सहकार्य केले पाहिजे, कारण एकाने सांगून ते होत नाही ना. गावातल्या लोकांनी सर्वांनी मिळून ते काम केलं तेव्हाच होऊ शकतं. ओके, थँक्यू मॅडम.